त्याचं जे सगळं स्वरूप आहे अन्नत्याग आंदोलनाचं ते गावकरी आज संध्याकाळी स्पष्ट करतील. मी एक आंदोलक म्हणून त्याच्यात सहभागी आहे आणि या आंदोलनासंदर्भात दुपारी SP साहेबांनी बोलवलेलं आहे की या आंदोलनासंदर्भात काय तोडगा काढता येईल, मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर गावकरी जाणार आहेत आणि मीही जाणार आहे. शिष्टमंडळ देखील भेट घेणारे गावकऱ्यांसोबत तुम्ही देखील असणार आहात. हां, मी पण आहे आणि गावकरी आणि शिष्टमंडळातील लोक असं SP साहेबांच्या दालनात जाऊन भेटणार आहे. काय बोलणं होणार नेमकं? या मागण्यासंदर्भात त्यांना काही बोलायचं असेल, आम्हाला काही त्याची माहिती नाही. त्यांनी बोलवलं आहे, तिथे गेल्यानंतरच प्रत्यक्ष भेट झाल्यानंतरच ही विषय कळेल की म्हणजे काय भूमिका आहे त्यांची. भाऊ, आज घटनेला जवळपास 77 दिवस पूर्ण झाले. कृष्णा आंधळे फरार आहे. त्याचबरोबर ज्या आरोपींना शोधण्यात आलं त्यावेळेस ती गाडी वापरली ती बालाजी आंधळे जिंकली ते समोर आलेलं आहे. काय सांगा? नाही, तो प्रश्न आहे पडलेला मला की तीच गाडी का वापरली आणि त्याच्यात गाडी नंबर वगैरे सगळं आहे पण त्याचं नाव नाही. अधिकृतरित्या त्याला कसं सोबत घेऊन फिरले. आरोपीला तो आदर्श मानतोय, त्यामुळे त्यांनी कितपत या तपासामध्ये खरी माहिती दिली असेल किंवा त्याला जे आरोपी आहेत त्यांना शोधण्यामध्ये काय इंटरेस्ट होता, तो तर आदर्श मानतोय आरोपीला. ह्याच्या मागं काय जी व्यूहरचना आहे त्याची ती समोर आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आणणार आहोत ती समोर आणि ते देखील आज आम्ही SP साहेबांना बोलणार आहोत. नक्कीच उद्याच्या आंदोलनामध्ये किती गावकरी समाविष्ट होणार आहेत आणि कशा पद्धतीने असणार आहे? या ठिकाणावर जेवढे लोक बसत आहेत तेवढी व्यवस्था इथं करण्यात येईल आणि मग काही लोक भेटी देण्यासाठी सुद्धा, सांत्वन करण्यासाठी सुद्धा येत आहेत. त्यांचा पण विचार करून जे गावकरी नियोजन करतील आज संध्याकाळी त्याप्रमाणे उद्याचं अन्नत्याग आंदोलन सुरू होईल.